48 नाही 45 नाही, कमीत कमी 17 ते 18 मतदारसंघावरती मराठ्यांचं वर्चस्व आहे. 100% हे खरं आहे. इथं कोणाचा कार्यक्रम होऊ शकतो. मी म्हणणार नाही की 48चे 48 आपलेच येते किंवा काय ते मराठ्यांचेच येते, पण मराठा बहुल जवळपास 17 ते 18 मतदारसंघ आहेत. तिथं कोणीच निवडून येऊ शकत नाही जर मराठ्यांनी तो निर्णय घेतला. 24 तारखेला मराठा समाजाची महाबैठक पार पडली अंतरवली सराटीमध्ये. मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाज या बैठकीला उपस्थित होता. या बैठकीमध्ये निर्णय घ्यायचा होता की पुढची जी काही राजकीय भूमिका मराठा समाजाची आहे तर ती कशा पद्धतीने असेल, आणि त्याच संदर्भात चर्चा करताना मनोज जरांगे पाटील बोलत होते. 18 जागा मराठा समाजाच्या येऊ शकतात, तिथं सीट लागू शकतात जर मराठा उमेदवार तिथं उभा केले तर. त्या 18 जागा नेमक्या कोणत्या होत्या, कुठून जर लढलं तर मराठा समाजाला यश मिळू शकतं. तर ज्या 18 जागांबद्दल मनोज जरांगे पाटील या बैठकीमध्ये बोलत होते त्या 18 जागा तुम्हाला सविस्तरपणे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सगळ्यात पहिली जागा ती म्हणजे जालना, त्याच्यानंतर बीड, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, सोलापूर, बुलढाणा, अकोला, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर नाशिक, भिवंडी, जळगाव, धुळे, शिर्डी, यवतमाळ आणि महाडा. या ठिकाणाहून मराठा उमेदवार जर उभा केले तर ते जिंकून येण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर मराठा समाजाच्या पदरात यश मिळू शकतं अशा पद्धतीचं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी या महाबैठकीच्या दरम्यान केलं होतं. मनोज जरांगे पाटील या बैठकीत बोलत असताना म्हणत होते की बरेच उमेदवार एका जिल्ह्यातनं देण्यापेक्षा एकच अपक्ष उमेदवार दिला तर आपल्याला फायदा होऊ शकतो, कारण की जर बरेच उमेदवार उभा राहिले तर मत विभाजन होईल, त्याच्यानंतर मराठा समाजाला अपयशाला सामोरं जावं लागणार आहे. आणि त्याच्यामुळे हे न करता मराठा समाजाच्या समोर मनोज जरांगे पाटलांनी 2 पर्याय मांडले होते. एक म्हणजे स्वतःचा उमेदवार उभा करा किंवा मग असलेला जो काही उभा असलेला उमेदवार आहे तर त्याच्या डोक्यावर हात ठेवून आमचे प्रश्न तुम्ही आणणार का अशा पद्धतीने लेखी पत्र घ्या, असे 2 पर्याय समाजाला दिले होते. परंतु समाजानं एक पर्याय त्यातला मान्य केला, ते म्हणजे आपला मराठा समाजाचा किंवा मराठा बांधवांकडनं एक अपक्ष उमेदवार प्रत्येक जिल्ह्यातून उभा करायचा आणि त्याला निवडून आणायचं. तर मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्या पद्धतीनं जवळपास 18 जागा ज्या आहेत त्या जागांमध्ये मराठा समाजाला यश मिळू शकतं आणि या 18च्या 18 उमेदवार निवडून येऊ शकतात. तर ह्याच त्या जागा होत्या जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, सोलापूर, बुलढाणा, अकोला, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, भिवंडी, जळगाव, धुळे, शिर्डी, यवतमाळ आणि म्हाडा. या ठिकाणापासून मराठा समाजाचे जे उमेदवार उभा राहणार आहेत अपक्ष तर ते 100% निवडून येऊ शकतात, त्यांना यश मिळू शकतं. याच त्या भाकीत जागा होत्या ज्या की मनोज जरांगे पाटील यांनी महासभेच्या दरम्यान 18 ठिकाणी मराठा समाजाच्या उमेदवारांना यश मिळू शकतं ते सांगितलं होतं. आणि आता ही बैठक झालेली आहे, परंतु तुर्तास जो काही निर्णय आहे गावागावाच्या अहवालातनं किंवा गावागावातनं सर्वे करून हा निर्णय येत्या 30 तारखेला घेण्यात येणार आहे की नेमकी काय भूमिका असणार आहे. आणि मनोज जरांगे पाटील मीडियाच्या समोर येऊन ही सगळी भूमिका त्या ठिकाणी व्यक्त करणार आहेत अशा पद्धतीचं आव्हान त्यांनी या महाबैठकीच्या दरम्यान केलं होतं.